काय झालं म्हणी? स्वानंदी कुठे आहे? बाहेर कपडे वाळत घालते. काय झालं? आई, परिस्थिती आपल्याला वाटतं तेवढी सरळ नाहीये. म्हणजे स्वानंदीचं बाळ हिरावून घेतल्यापासून स्वानंदी सतत त्या दुपट्यासोबत राहते, त्याच्याशी बोलते, त्या दुपट्याला कवटाळून बसते. मी आता मानसशास्त्रज्ञांच्या मुलाखती बघत होतो, त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीपासून एखादी व्यक्ती लांब गेली तर ती व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या मनात घर करून राहते, त्याच्या आठवणीमध्ये एखाद्या वस्तूमध्ये अडकून पडतात. स्वानंदीचंही तेच झालंय. स्वानंदी त्या दुपट्यासोबत बोलतात. आपल्याला बोलल्या स्वानंदी की नाही, मी त्या दुपट्याला काही बाळ नाही समजत, अर्जुन नाही समजत. पण कदाचित हेच जर असं राहिलं, हे वाढत गेलं तर उद्या चालून स्वानंदीला त्या दुपट्यामध्ये अर्जुन दिसायलाही लागेल. स्वानंदीचं हे वागणं जर असंच वाढत गेलं, असंच ऑब्सेशन वाढत गेलं ना, तर हे जास्त घातक राहील आपल्यासाठी. आपल्यासाठी काय, स्वानंदीसाठी घातक आहे हे. मान्य आहे मला, पण तू कशाला एवढं टेन्शन घेतोय? तू नको त्रास करून घेऊ एवढा. अरे कसा त्रास करून नको घेऊ, मला माझाच राग यायला लागलाय, लाज वाटते मला माझी. एका निरागस बाळाला त्याच्या आईला मी एकत्र आणू शकत नाही का? कारण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलाय. म्हणी अरे एवढा त्रास करून नको घेऊस. आई का त्रास करून घेऊ नको? मला काही सुचतच नाही, बधीर चालू मी. इतकं हेल्पलेस मला कधीच वाटलं नाही. एक नवरा म्हणून फेल झालोच आहे आणि बाप म्हणूनही फेल झालोय मी. त्या कॉन्ट्रॅक्टमुळे आई आणि बाळाची जी ताटातूट झाली ना, त्याला जबाबदार मी आहे. मणी सर, काय बोलताय तुम्ही? मणी सर, काय बोललात तुम्ही आता? कुठल्या जबाबदारीबद्दल बोलत होता? स्वानंदी, मी मणी सर, आपल्यासोबत हल्ली जे काय घडतंय ना, त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही आहात. आपली परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. सरपोतदार साहेब, शालिनी मॅडम, सुजित सर, संचिता या थराला जातील मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांनी आपलं बाळ हिरावून घेतलं, पण मला खात्री आहे आपलं बाळ लवकरात लवकर आपल्याकडे परत येणार. आणि जेव्हा ते परत येणार ना, तेव्हा त्याला माझ्यापासून लांब नाही करणार मी. तो मोठा झाला की यांनी त्याला कसं हिरावून घेतलं होतं या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगेन. तो माझ्या जवळ आला की मी त्याचे लाड करेन, त्याची खूप काळजी घेईन, त्याला खूप सारं खायला प्यायला घालेन, माझ्या जवळच ठेवेन. मी लांब नाही जाऊ देणार त्याला. नाही, अजिबात सोडलंच नाही पाहिजे. आपलं बाळ मोठं झालं ना, मी त्याच्यासोबत क्रिकेट खेळेन. आपण सगळेच फिरायला जात जाऊ, मजा करूयात आपण सगळे. नाही, अजिबात नाही. बाळ आधी माझ्याकडे येणार. म्हणजे आजी म्हणून मी त्याचे काहीच लाड नाही केलेले रे. मी किती गोष्टी ठरवून ठेवल्या होत्या, त्या कधी करणार मी? अजिबात नाही. बाळ आधी माझ्याकडे येणार, मी त्याचे लाड करणार, त्याच्याबरोबर भरपूर खेळणार. कितीतरी गोष्टी मी त्याच्यासाठी ठरवून ठेवल्या आहेत, त्या मला सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे सांगून ठेवते. हा मणी सर, आपलं बाळ आपल्याकडे परत येईल ना? वॉर्डन मॅडमला जशी तुमच्यासाठी 30 वर्ष वाट बघावी लागली, अशी वाट मला नाही ना बघावी लागणार. मणी सर, मिळेल ना आपल्याला आपलं बाळ परत? स्वानंदी, आता तुम्ही मगाशी बोलला ना तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून, मग तो कायम ठेवा ना तसाच. स्वानंदी, मी आपल्या बाळाला परत घेऊन येईन.
अहो ऐका जरा, हा बोला, ऐकतोय. असं नाही, लक्ष देऊन ऐका. मी काय म्हणतेय, स्वानंदीला वेडी ठरवून ह्या घरातनं हकलवून द्यायला काय ठरवलंय तुम्ही? इकडे या, इकडे या. स्वानंदीला वेडी ठरवून आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकतो जिथे ती सेफ असेल तेच शोधतोय मी. आणि हे ते हॉस्पिटल. माझ्या फंडातून ह्या हॉस्पिटलला मी मदत केली होती आणि म्हणूनच इथले ट्रस्टी आणि स्टाफ मला खूप मानतात. तेव्हा ह्या हॉस्पिटलमध्ये आपण स्वानंदीला ऍडमिट करायचं, म्हणजे आपल्याला जसं हवंय तसं आपण मॅनेज करू शकतो. अरे वा, मस्त आहे. मला सकाळी सुजितरावांकडनं ही माहिती हवी होती की ह्याच्या बाबतीत त्यांनी काय विचार केलाय, पण तेवढ्यात तनिषा आली आणि हा विषय राहून गेला. त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली होती ना ह्याची. सुजितला ह्याच्यात गुंतवू नका. त्याची आणि तनूची मैत्री फुलायला त्याला वेळ देऊयात. हो शालिनी, कसला विचार करताय? नाही नाही, कसला नाही. नाही, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की सुजितला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका म्हणून. ते मी म्हणजे काका येऊ का? हा ये ना. तुमच्यासाठी दूध आणलंय. दूध? ह्याची काय गरज आहे? काका गरज कशी नाही? मावशी, अगं मी घरातल्या नोकरांकडून आहे ना फॅमिली मेंबर्सची पूर्ण रुटीन माहीत करून घेतली. म्हणजे कोणाला काय आवडतं, काय नाही आवडत, कधी काय लागतं, हे सगळं माहित आहे मला. आणि म्हणूनच काका, मला कळलंय तुम्हाला रोज रात्री झोपण्याआधी थंड दूध लागतं. हे मला माहिती. आणि सुजितला सकाळी उठल्या उठल्या बेड टी हा लागतोच लागतो, म्हणजे त्याशिवाय त्याची सकाळ होतच नाही. आणि मावशी, तुझ्या जेवणात जरा सुद्धा मसाला जास्त झाला की तुझी मग चिडचिड होते खूप, हो की नाही? आणि सुजितचं फेवरेट हाफ फ्राय ऑमलेट विथ सनी साइड अप, आणि तिथेच काका तुम्हाला मसाला ऑमलेट आवडतं, बरोबर की नाही? आणि मावशी, तुला साजूक तुपातला शिरा ऑलवेज फेवरेट. आणि बरं का काका, मला हेही माहिती आहे की अळूवडी आणि उकडीचे मोदक हे तुमचे वीक पॉइंट्स आहेत, बरोबर ना? वा वा तनिषा, वा. म्हणजे घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी आता तू जाणून घेतल्यास. हा शाबास. मग भाची कोणाची आहे? हुशार तर असणारच ना. काका, हा फोटो तुम्ही ते युनिव्हर्सिटीमध्ये प्रोटेस्ट केलं होतं तेव्हाच आहे ना? बरोबर ओळखलंस तू. युनिव्हर्सिटीने जेव्हा फी वाढवली होती ना, तेव्हा आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व मी केलं होतं. तो हा फोटो आहे. तुला कसं माहित आहे? मावशी, ऍक्च्युली मी पण माझ्या कॉलेजमध्ये युआर होते. म्हणजे असे स्टुडंट्स प्रॉब्लेम घेऊन यायचे आणि मी असंच आंदोलन करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि अर्थातच या सगळ्यात इंटरेस्ट असल्यामुळे स्टुडंट्स ऍक्टिव्हिटीची हिस्ट्री माहीत करून घेतली होती. आणि तेव्हाच मला कळलं ह्या प्रोटेस्टबद्दल. वा, किती काय काय करतेस. कसं राहतं लक्षात तुझ्या हे सगळं? मावशी, अगं इच्छा असली आणि मग हेतू चांगला असला ना की सगळं लक्षात राहतं. बरं, मी जाते, बरीच कामं राहिली आहेत. येते हा काका, बाय. किती गुणाची ना तनू. आणि तुम्ही अशा मुलीला घरात ठेवू नको म्हणून म्हणतात. हं, ते जाऊ दे आता. तुम्ही तिने आणलेलं दूध प्या आणि लवकरात लवकर स्वानंदीला वेळी ठरवून घरातनं कसं आकलून देता येईल ते ठरवा. बघतो मी. चला सुरुवात करा.
स्वानंदी स्वतःहून जेवते, पण ती दुप्पट काही केलं लांब ठेवत नाही अजून. स्वानंदी, तुम्हाला आठवतंय मी जेव्हा हॉस्टेलला राहायला आलो होतो तेव्हा अचानक लाईट गेली होती? हाय, तुलाही आठवत असेल. तेव्हा या सगळ्या मुली मला घाबरवायला आल्या. तेव्हा मी झुरळ झुरळ काय मोठ्याने ओरडलो, याच किंचाळत बाहेर पळाल्या. हो मणी सर, त्या रात्री खरं तर आम्हा सगळ्या मुलींचा पोपटच झाला होता. आजही आठवून कधी कधी हसते मी. मणी सर, काय करताय तुम्ही? अहो, ते बाजूला ठेवत होतो. जेवताना ठेवू शकता ना तुम्ही बाजूला. नाही मणी सर, मला माहितीये आत्ता माझं बाळ माझ्या सोबत नाहीये, पण ही माझ्या बाळाची आठवण आहे आणि मला खात्री आहे माझं बाळ लवकरच माझ्या जवळ परत येईल. हे दुप्पट सोबत असलं की मला असं वाटतं माझं बाळच माझ्या जवळ आहे. प्लीज राहू द्या. जेवा. अरे वा, काय मस्त रूम आवरली आहे तनुनी. बघितलं, एवढ्या गुणी मुलीला तुम्ही घरात ठेवून घेत नव्हता. माझं ऐकलं म्हणून बरं झालं. आता ठेवलंय ना, आता झोपा. हा 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 हा, काय सुंदर वास येतोय चादरीला. हा, खरंच. शालिनी, पुरे झालं आता त्या वासाचं कौतुक. झोपा आता तुम्ही. हो, झोपते हो. हा, लाईट बंद करा. अहो अहो अहो, माझं डोकं गरगरतंय. आई ग, खूपच गरगरतंय. आई ग, आई. शालिनी, काय झालं? माझं डोकं गरगरतंय. शालिनी, काय होतंय का? तुम्ही डॉक्टरला बोलवा. हो, बोलवतो. एक आई ग, मिनिट. आई, माझं डोकं गरगरतंय. आई ग, आई, माझं डोकं. डॉक्टरला बोलवा. माणसाला काही कळत नाहीये. फोन करतोय मी, जरा थांबा. आई ग, काय झालंय बघ जरा, काय झालंय बघ. मॉम, काय होतंय तुला? मला कळत नाहीये. माझं डोकं गरगरतंय. मावशी, काय होतंय? बरं वाटत नाहीये का? मावशी, काय होतंय? काय होतंय? तनू, तनू, तू या घरात आल्यापासून ना सगळी टेन्शन गेली आहेत माझी. मला किती हलकं हलकं वाटतंय. शालिनी, अहो काय चाललंय तुमचं हे? चुप रे भाल्या. भाल्या. मॉम, काय चाललंय तुझं? तू डॅड ना भाल्या वगैरे काय म्हणतेस? तू शांत बस जरा. काय म्हणू? भाल्या, बालू, बालुडी. भालू सारखी चिडचिड करत असतो. हे कर, हे कर, हे कर, हे कर असं.
शालिनी काय होतंय तुम्हाला? माझ्यावर सारखी चिडचिड करत असतात, मला सारखे बोलतात रे. सुजित माझ्यावर खूप चिड करतात नेहमी 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 मला ओरडत असतात. तुम्ही डॉक्टरांना फोन करा. हो, डॉक्टरांना फोन करा. काही नाही, काही नाही. पाणी पी, पाणी पी, पाणी पी. मला नकोय पाणी. थोडं पाणी पी, मग बरं वाटेल. घे पण. मला नकोय. आपल्या घरात पुराला काय बोलताय? अहो, हे जरा सांभाळ त्याला, तिला सांभाळ. ए, शालिनी, ए शालिनी. शिखे पसारा करून ठेवलाय. तनू, रूम क्लीन कर म्हणजे काका आणि मावशी खुश होतील. करेक्ट. व्हेरी नाईस. एक मिनिट तनिषा, मावशी नक्की कोणत्या बाजूला झोपत असेल? ते कसं कळायचं? मला वाटतं त्या बाजूला झोपत असेल. नाही पण या बाजूला झोपत असली तर मग प्रॉब्लेम होईल ना. काय करू, कसं कळेल मला? ड्रॉवर मध्ये काहीतरी सामान असेल. इथे वॉलेट आहे, चष्मा आहे, म्हणजे काका या बाजूला झोपत असतील. त्या बाजूला चेक करायला हवा. इथे सगळं मेकअपचं सामान आहे, म्हणजे मावशी इथे झोपत असेल. व्हेरी नाईस. मावशी, मावशी, शांत झोपा. किती छान होती ती रात्र. त्या रात्री माझा अर्जुन माझ्या बरोबर होता. तेव्हा काही खायलाही नव्हतं माझ्याकडे, पण माझं विश्व, माझं बाळ माझ्या बरोबर होतं. पण आता ते माझ्यापासून लांब गेलंय. आमची भेट आता कधी होईल ते काहीच सांगता येणार नाही. माझं बाळ. देवी आई, नक्की माझं काय चुकलं ग, की तू इतकी मोठी शिक्षा देतेयस मला? एका बाळाला त्याच्या आईपासून लांब करू तुला आनंद होतोय का? हे बघ,
मला तुझ्याकडनं काही नकोय. तू फक्त आणि फक्त माझी आणि माझ्या बाळाची भेट घडवून आण. मी, मणी सर, वॉर्डन मॅडम त्या सरपोतदारांचा सामना नाही करू शकत. ज्यांनी माझं बाळ हिरवलंय ते खूप ताकदवान लोक आहेत. तू प्लीज माझी मदत कर. तू आतापर्यंत प्रत्येक संकटात माझी साथ देत होतीस. त्या संकटातनं तू मला बाहेर काढत होतीस. मग यावेळी असं काय चुकलंय की तुझा हात माझ्या पाठीशी नाहीये? मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज माझी मदत कर. माझं बाळ माझ्या जवळ येऊ दे. मी नाही जगू शकत माझ्या बाळाशिवाय. आता सध्या माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना ते बघून माझा देवी आईवरचा विश्वासच उठत चाललाय. मला वाटलं होतं ती मला मदत करेल, सगळ्या संकटातनं ती मला बाहेर काढेल, जो कोणी मला त्रास देतोय त्याला शिक्षा देईल. पण नाही, शिक्षा तर मला आणि माझ्या बाळाला होतीये. आणि जे मला शिक्षा देत आहेत ते मात्र मजेत फिरतायत.